हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ममलेश्वर ज्योतिर्लिंग. प्लीज नोट, ममलेश्वर ज्योतिर्लिंग हा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचाच दुसरा भाग आहे. हे दोन्ही एका ज्योतिर्लिंगाचे दोन भाग आहेत. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात सुद्धा ह्याचा उल्लेख आहे, ओंकारेश्वर ममलेश्वरम. तर जेव्हाही तुम्ही या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला जाता, दोन्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतरच तुमचा हा ज्योतिर्लिंग पूर्ण होतो. तर त्याप्रमाणेच आम्ही 15 मिनिट्स वॉक करून इथे पोचलो. या मंदिरात पोचल्यानंतर असं वाटतं की आपण कुठल्यातरी न्यू वर्ल्डमध्येच एंटर केले. ज्या प्रकारे त्या मंदिराची रचना आहे, तिकडचे जे स्टोनने स्कल्पचर्स केलेले आहेत, इट इज व्हेरी ब्युटिफुल आणि ते पाहतच राहावंसं वाटतं. आम्ही गेलो तेव्हा भोग आरती सुरू होती, तो आम्हाला 45 मिनिट्स लागले दर्शन घ्यायला. आणि दर्शनानंतर बाहेरच आम्हाला हा व्हाईट कलरचा टेम्पल दिसला आणि आमच्या ड्रायव्हर काकाने सुद्धा सांगितलं होतं की इथे विश्वनाथ मंदिर आहे, थोडा मागे आहे हा. सो इफ यू एवर विजिट ममलेश्वर, हा मंदिर नक्कीच जायचं विसरू नका, कारण हा एम्प्टी असतो. निवांत तुम्ही इथे छान दर्शन घेऊ शकाल महादेवांचे. मग आम्ही नर्मदा मैयाकडे गेलो, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तिथून बाहेर पडलो. खूप जास्त भूक लागलेली, तर हा सकाळी जिथे नाश्ता केला गोपाल मिडवे, तिथेच जाऊन आम्ही लंचसुद्धा केलं. ब्युटिफुल हॉटेल होता, लंच पण खूप टेस्टी होता. पोट भरून आम्ही जेवलो आणि त्यानंतर निघालो आम्ही पुढे महेश्वरकडे जायला. हे बघा आमचं बिल आणि हा आहे हॉटेलमधला व्ह्यू. इट वॉज व्हेरी अमेझिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.